मागील 2 दिवसांपासून पावसानं उसंत घेतलेली आहे। यामुळे शेतकरी राजा आपल्या कामाला लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। लावणी इथं उत्साहात होताना आपण पाहत आहोत। मागील 2 दिवसांपासून हे पावसासाठी जे वातावरण होतं हे लावणीसाठी महत्त्वपूर्ण वातावरण मानलं जातं। पाणी होतं भरपूर असं साठवलं जातं आणि यानंतर इथं लावणी ही केली जाते। कोकणात पारंपरिक पद्धतीनं भातशेती केली जाते। भाताची जी बियाणं आहेत हे अन्य ठिकाणी रुजवली जातात। शेतजमीन भाजली जाते आणि त्याच्यानंतर भात रुजवलं जातं। रुजवल्यानंतर ते भात एका जागेवरून दुसरीकडे रोपाच्या स्वरूपामध्ये काढणी केली जाते आणि आपण पाहू शकता की अशा माध्यमातून त्याचं जे बियाणं आहे म्हणजे रुजलेलं जी रोपं आहेत हे अशा पद्धतीनं आणली जात आहेत। अशी कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीनं भातशेती होते। आपण ह्या दृश्यामधून पाहू शकतोय असा चिखल करावा लागतो आणि चिखल केलेल्या जागेमध्ये तयार झालेली रोपं आहेत हे लावावे लागतात। ह्यासाठी वातावरण तसं लागतं, मुबलक पाऊस पडावा लागतो। पडल्यानंतर ह्या जागेवरती चिखल करावा लागतो आणि या चिखलामध्ये दुसरीकडून बनवलेली रोपं आहेत ही आणली जातात आणि लावली जातात। याला लावणी म्हणतात। अशी पारंपरिक शेती ही कोकणामध्ये केली जाते। सध्या पावसाचा जोर थांबलेला आहे। वातावरण इथं पोषक आहे लावणीसाठी आणि यामुळं या ठिकाणी उत्साहात लावणी होताना दिसते। बहुसंख्य शेतकरी आता शेतीच्या कामाला लागलेले आहेत। लावणी उत्साहात होते। चिपळूण तालुक्यामध्ये आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं लागवडीला शेतीच्या आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।